कारण ती जी स्पेस असते ना रिंग मध्ये ती फक्त तुझी आहे. तुझ्यासाठी खेळायचंय, दुसरं कोणासाठी खेळायचं नाही. कोणाचा राग आला म्हणून नाही, कोणाला प्रूव्ह करायचं म्हणून नाही. खेळायचं असतं फक्त स्वतःसाठी. बिकॉज देअर ॲट दॅट मोमेंट व्हॉट मॅटर्स इज ओनली यू अँड यू, नोबडी एल्स. येस सर. आणि मार्टिना तूही लक्षात ठेव, त्यावेळेला कोणताही विचार मनामध्ये नकोय. त्या क्षणात जे घडतंय ते घडू द्यायचं, कारण तेच खरं असतं आणि तेवढंच मॅटर करतं. आधी काय झालं नंतर काय होणार काही मॅटर करत नाही. तिथे सॅम सर किंवा गजेंद्र सर महत्वाचे नाही. महत्वाचं आहे लढणं, मेडलसाठी नाही तर स्वतःसाठी. आत्ता जसे जीव तोडून खेळलात ना तसंच जीव तोडून खेळा. लेट एव्हरीवन सी द फायर. येस सर. आणखीन एक गोष्ट, तुमच्या दोघींमध्ये एक सिंक आहे, एक हार्मनी आहे. ती तुम्हाला नाही दिसत पण ती मला दिसते, मला जाणवते. तुम्हाला एकमेकींचे वीक पॉइंट्स माहिती आहे, तसे स्ट्रेंथ सुद्धा माहिती आहे. पण उद्या नोन प्लेयर बरोबर खेळायचा ऍडव्हान्टेज तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला अशा प्लेयरला हरवायचं आहे ज्याच्या स्ट्रेंथ, वीकनेसेस, स्ट्रॅटेजीज तुम्हाला काहीच माहिती नाही. सो बी अडॅप्टिव्ह, बी फ्लेक्सिबल अँड बी अलर्ट. येस सर. येस सर. ऑल द बेस्ट गर्ल्स. So remember, gold medal, nothing less. Okay? येस सर. Go. Get it. All the best girls. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. चहा. बरं एक दादा, माझं ना ठरलंय उद्या सकाळी पराठे करते, म्हणजे कसं हेवी होतील. दुपारच्या जेवणाला उशीर झाला नाही झाला नाही का. बरं आणि कपडे इस्त्री करून आणलेले आहेत, त्यातलं काही घालणार नसशील तर मला वेळीच सांग. जे घालायचंय त्याला मी प्रेस करून देते. काय कळलं? तू कशाबद्दल बोलतेस हे सांगितलंस तर मला समजून घ्यायला सोपं होईल. नाही अरे कशाबद्दल काय? उद्या मॅच आहे ना श्रुतीची, आपण जाणार आहोत ना, त्याबद्दल बोलते मी. तू स्वतःचे ठरवून टाकलंस की आपण जाणार आहोत. आणि मुख्य म्हणजे मला एक कळत नाहीये, तुला केव्हापासून तिची मॅच बघायला जायचा उत्साह आलाय? का म्हणजे काय? माझ्या पोरीची मॅच आहे, मी बघायला नको? डायलॉग बदललाय तुझा. आधी म्हणायचीस माझ्या मुलीला मार खाताना मला बघवणार नाही, आणि आता हे नवीनच बोलतेस. काय गडबड काय आहे? चे गडबड काही नाही, पण हा म्हणजे बहुतेक जरा हिंमत आली असेल अचानक. हा, कारण खूप विचार केला ना मी. तू आणि विचार केला? दादा गप ना, हसतोच काय? मी काय म्हटलं की आपली श्रुती बिचारी एवढा मार खाते, तिला स्वतःला याबद्दल काहीच वाटत नाही, मग आपण कशाला काही वाटून घ्यायचं नाही का? फार खोल विचार केलायस तू. आणि काय होतं बऱ्याचदा, म्हणजे मी आपली घाबरून घरात बसते, मॅचला येत नाही, त्यामुळे तुलाही मॅचला जाता येत नाही, तुलाही घरात बसावं लागतं माझ्याबरोबर. तुला खूपच गोड गैरसमज आहे का माझ्याबद्दल? तुला सोबत करायला वगैरे मी घरात थांबत नाही. मला जायचं असतं तर मी केव्हाच गेलो असतो. मुळात मलाच भीती वाटते, म्हणून मॅच वगैरे बघायला जायच्या भानगडीतच पडत नाही. दादा तुला तुला भीती वाटते? तुला? हो, मान्य करतो, वाटते मला भीती. अगं लेक आहे माझी, नाही बघवत. दादा अरे खेळ आहे हा, त्यात एवढं घाबरण्यासारखं काही नाहीये. दादा आपण दोघे जाऊया, तिला खूप आनंद होईल. असं म्हणते? बरं, मग आपण दोघेही मॅचला गेलो तर मग घरी कोण थांबणार? घरी कशाला कोणी थांबायला हवं? कुलूप लावायचं ना. मग देव कोण पाण्यात ठेवणार? मी. मग मॅचला कोण येणार? मी. मी आणि देव, आम्ही दोघेही. माझं ठरलंय, देव, तामण आणि पाणी सगळं घेऊन मॅचला निघायचं. कसं? धन्य आहे तुझी. हे बघ, तुला काय करायचंय ना ते कर, पण मी तिकडे येणार नाही. का? कारण तू कितीही साधी वाटत असलीस तरी तू भयंकर हुशार आहेस आणि तितकीच लबाडही आहे, माहिती आहे मला. म्हणजे हे सगळं श्रुतीच्या मॅच साठी चालू आहे असं भासवतेस तू मला.
पण मुळात मॅचच्या निमित्तानं मी आणि कार्तिकने समोरासमोर यावं, आमचं बोलणं व्हावं, हा डाव आहे तुझा. त्यासाठी सगळे उपद्व्याप सुरू आहेत ना तुझे. अगं तुझा मोठा भाऊ आहे मी, कळतं मला सगळं. छे छे, असं काही नाहीये, असं काही नाहीये माझ्या मनात मुळात. छान. मग मनात आणूही नकोस. जे चाललंय ना ते छान आहे. बरं ते ठीक आहे, पण मॅचला जातोय ना आपण. हे बघ, तू जा. सखोल विचार करून तुझ्या मनातली भीती गेली असेल, पण माझ्या मनातली गेलेली नाही. हे बघ कुमुद, मी जाणार नाहीये. आणि माझं आहे, तूही जाऊ नकोस. नाही झेपणार तुला. हे बघ, तिला आपण थोड्या वेळाने फोन करू आणि शुभेच्छा देऊ ना. व्हॉइस मेसेज केला याने. हाय, संपली प्रॅक्टिस? हो. पण आता मी एका कामामध्ये आहे, सो कदाचित फोन उचलता येणार नाही. इट्स ओके. कशी झाली प्रॅक्टिस? मी आल्यावर डिटेल मध्ये सांग सगळं. श्रुती, सॉरी. का? आज तुझ्यासाठी इतका महत्वाचा दिवस आहे आणि मी बाहेर. मी तुझ्या बरोबर असायला हवं ना. पण काय करू यार, आज हे काम करावंच लागणार. कारण उद्या मला काहीही एक्सक्यूज नकोय. उद्या पूर्ण दिवस मला तुझ्या बरोबर राहायचं. हॅलो, आता तो नाकावरचा घाम पूस आणि नीट घरी जा. नीट खाऊन पिऊन घे. मी येतोय लवकर. म्हणजे कधी? म्हणजे तू झोपायच्या आधी नक्की ये. म्हणजे प्रयत्न तरी करेनच. ओके, आय विल वेट. नो वेट. प्लीज माझी वाट बघत राहू नकोस. निदान आज तरी प्लीज माझ्यासाठी. बरं चल, बाकी आल्यावर बोलूच. लव्ह यू. लव्ह यू टू. पायलट, मेरे को घर पे ड्रॉप कर. चल. तुझे अभी घर जाना है? तो प्रैक्टिस के बाद सब लोग घर ही जाते हैं. सब लोग जाते हैं मार्टिना, पर तू नहीं जाती. खास करून जेव्हा दुसऱ्या दिवशी मॅच असते ना तेव्हा. हाँ तो उद्या मॅच आहे मार्टिना. हाँ तो अगं तुला झालंय काय? नेहमी म्हणतेस की मॅचच्या आदल्या दिवशी तुला लवकर घरी जायला आवडत नाही, कारण घरी सगळी नेगेटिव्हिटी असते आणि तुला ती आवडत नाही. हाँ तो अगं मुली, सरांनी तुला लवकर सोडलं तरी तू घरी जात नाहीस, टाइमपास करत असतेस. आणि आज घरचे सगळे गावी गेलेत काय? नाही 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 नाही, सगळे घरीच आहेत. माणसं सुद्धा, नेगेटिव्हिटी सुद्धा. पण मला लवकर जायचंय. मला काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट शोधायचे. प्लीज. कसले डॉक्युमेंट्स? जॉब के लिए. आई मीन जॉब इंटरव्यू के लिए. तुझे पता है मुझे एक जॉब मिलने वाला है रेलवे में. बहुत बढ़िया है, वेल पेइंग. उद्या मॅच झाली ना कि परवा लगेच इंटरव्यू. म्हणून अभी अगर तेरे सारे सवालों के जवाब तुझे मिल गए हो तो अपन निकले. मार्टिना, तेरा दिमाग खराब है क्या? उद्या डिस्ट्रिक्टची मॅच आहे, फायनल मॅच आहे, आणि या मॅच साठी तू इतकी जीव तोडून मेहनत केलीस. मध्येच काय हा रेल्वेचा इंटरव्यू? देख, मैच भी इम्पोर्टेंट है और इंटरव्यू भी, ऑफ कोर्स. तुझे तो पता है ना सब. मला जॉब हवाच होता. वहां फाइनल्स क्वालिफाई, यहाँ मेरी जॉब पक्की. अनबिलिव्हेबल मार्टिना, तू इतका स्वतःपुरता कसा विचार करू शकतेस? म्हणजे तुझ्यासाठी पण जॉब बघू का? तू बोल फक्त, मी करते. शट अप यार मार्टिना. यार तू ना आता फक्त आणि फक्त मॅचचा विचार करायला हवा. फायनल्स कसे जिंकता येतील याचा विचार करायला हवा. आणि आता हे काय जॉब वगैरे? सीरियसली यार, एक तरह से ना तूने गिव अप कर दिया खेलने से पहले. ए हेलो, मार्टिना कभी गिव अप नहीं मारती. ओके, वो जहां जाती है वहां उसका बेस्ट शॉट देती है. आणि समजा मी फायनलला गेले तरी तिथे मी बेस्ट शॉटच दे. तू अलग आहे. और तू भुलक्कड़.
किती वेळा सांगितलंय तुला, हे बघ माझी प्रायोरिटी गोल्ड किंवा फायनल जिंकणं नाहीये. पता है मुझे, तुझे सिल्वर मिल जाए तभी यू विल बी हैप्पी. हाँ, अब बोल छोटी सोच. देख बात को समझ, मेरी सोच छोटी नहीं है, मेरी प्रॉब्लेम बड़ी है. हे बघ, मला जर माझं आणि माझ्या घरच्यांचं फ्युचर सिक्युअर करायचं असेल तर मला जॉब मिळवणं भाग आहे, गोल्ड मेडल नाही. अब बोल. काही नाही बोलायचं, तुझी काळजी वाटत होती बस. ओ गॉड, तुला माझी काळजी वाटते काय रे? जीजस, थँक्यू, त्याला माझी काळजी वाटते. हे बघ, तू फक्त माझ्यासाठी एवढंच प्रे कर, तुझी जी मैत्रीण आहे ना श्रुती, ती सेमी फायनल्स पर्यंत माझ्या अपोजिट येऊ नये बस. आता हे काय? सिर्फ उतना ही टेंशन है बस. जाने दे, तू मेरे को घर पे छोड़ चल. ए श्रुती, अगं तुला बेस्ट ऑफ लक वगैरे देण्यात काही अर्थ नसतो ग. तुला कसलं टेन्शन नसतं, कशाची भीती वाटत नाही. दोन्ही असतं ते फक्त आम्हालाच. दादा मला दे ना. तू थांब ग जरा. हे बघ, तू नीट खेळ हा. आणि उद्या मॅच किती वाजता आहे तुझी? उद्या दुपारी आहे मॅच. मी उद्या सकाळी येऊन जाईन घरी. अगं तू कशाला येतेस? हा, तडतड होईल तुझी. बाबा, तुम्हाला नमस्कार करायला येणारच ना मी. दादा मला दे ना, मला बोलायचे दे ना. थांब जरा. हे बघ बेटा, तू छान खेळ, जिंक आणि मग घरी ये. उगाच धावपळ करू नकोस. आणि हे बघ, तू इथे आलीस ना, मग आपण निवांत बोलू. हा, बरं ठेवू? ठेवू का ठेवू? मला दे ना बोलायचंय मला. थांब थांब, आत्याशी बोल. हा दे दे. जीव खाते ना. हॅलो, हा श्रुती बोल आत्या. अगं झाली का तुझी प्रॅक्टिस? ती हो. बरं ऐक ना, मी काय सांगते ते नीट ऐक. ती जी कोण मुलगी येईल ना तुझ्या समोर खेळायला, तिला ना फार मारू नकोस हा राजा. हो. हा, आणि तिने जर मारलं ना तर मार खाऊ नकोस, पण स्वतःहून पण फार मारू नकोस तिला. कसं असतं ना बाळा, आपण जर कोणाच्या वाटेला गेलो नाही ना की आपल्या पण कोणी वाटेला येत नाही. आणि कसं आहे, तू तिला मारलंस आणि तिला राग बी आला आणि ती मारतच सुटली बया, तर काय करायचं आत्या? आणि ऐक ना, पोटात बिटात मार खाऊ नकोस. हा, जप जरा स्वतःला आणि चेहरा सांभाळ. लग्न झालं असलं म्हणून काय झालं, शेवटी मुलीची जाते ग. हातपाय नीट सांभाळ. हा, सगळी हाडं जप, न निखळता ये. हा, त्यापेक्षा तिला असं सांग ना, तू कुठेही जाऊ नकोस, घरीच बस. अगं तुझ्या एवढ्या इन्स्ट्रक्शन जर ती पाळत बसली तर खेळणार काय? माझं म्हणणं इतकंच आहे श्रुती, तू जशी जाशील ना तशीच परत ये. हा, हो आत्या, तू म्हणतेस तशीच परत येईन मी. डोंट वरी. हस तू हस. हा, बिचारा आत्यावर हस, पण माझी काळजी कळायची नाही तुला. हसते गदडी. थांब, भेटल्यावर बघते तुला. थांब. ओके चल, बाय. बाय, गुड नाईट. कळलं मला. काय? आज प्रॅक्टिस मस्त झाली. हो, खूप मस्त झाली. खूप भारी वाटलं माहितीये कार्तिक. मी तुला खूप मिस केलं जेव्हा सरांनी माझा हात रेस केला आणि मला विनर अनाउन्स केलं. तू बघायला पाहिजे होतंस ते. उद्या बघेन. मॅच उद्या आहे ना, आज तर प्रॅक्टिस होती. तू येणारच ना नक्की? येणार म्हणजे येणारच. आणि तुझी मॅच एन्जॉय करणार, तुझी एक एक मूव बघणार, तुझ्या डोळ्यातली फायर बघणार, तुला तुझ्या अपोनंटचा चेंदामेंदा करताना बघणार. आणि एवढा मोठा क्राऊड जेव्हा तुझं नाव चेअर करेल ना, तेव्हा तो आवाज कानात भरून घेणार. लोक तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील, शिट्ट्या वाजवतील, हे सगळं बघणार. मी पण शिट्ट्या वाजवणार. तू शिकवलंयस मला, आठवतं ना? मी येणार श्रुती, कारण मला ती मोमेंट बघायची. तुझ्या हातात जेव्हा तो डिस्ट्रिक्टचा कप असेल ना, तेव्हा तुझा चेहरा बघायचा, ते समाधान बघायचं, तुला जिंकलेलं बघायचं, टॉपवर बघायचं. बघशील कार्तिक, नक्की बघशील.
कार्तिक, माई, असावरी, नंदन. काय झालं बाबा? अरे काय रे प्रसन्न, काय झालं? अहो काय झालं भाऊजी? अरे सकाळी सकाळी मधुरा कुठे गेली काय माहितीये का कोणाला? नाही रे, मला माहिती नाही. अरे पण कदाचित मॉर्निंग वॉकचा विचार डोक्यात आला असेल ना तिच्या. अहो माई, तसं असतं तर सांगून गेले असत्या. भाऊजी तुम्ही जरा फोन करा बरं त्यांना. अरे बाबा केला फोन मी, पण फोन घरातच विसरून गेली ती. अरे बाप, मी इकडेच कुठेतरी गेली असेल भाजी घ्यायला वगैरे, येईल. अरे सकाळी 5 वाजल्यापासून आतापर्यंत भाजी काय काय बोलतोस काय तू? बाबा येईल, ती इथेच गेली असेल, तुम्ही शांत व्हा. अरे कार्तिक, मी गेले 2-2.5 तास शांतच बसलो होतो, म्हणून आता तुम्हाला सगळ्यांना विचारायला आलो मी. ही काय पद्धत झाली का? पोरीची आजच मॅच आहे आणि सकाळपासून काय आहे कुठेतरी. सांगून जायची काही पद्धत आहे की नाही? पण मी झोपलो होतो तर उठवायचं, मला उठवायचं नव्हतं तर लिहून ठेवून जायचं. फोन काय नुसता शो साठी घेतलेला आहे? बस तिला बॅटरी संपली की चार्ज करायचं तेवढं माहिती आहे फक्त. बस तेवढं कळ. काय झालं? सगळे टेन्शन मध्ये का दिसतं? मॅच मुळे, तुझी मॅच आहे ना, सगळ्यांना टेन्शन आलंय. काय? हो ग, महत्वाची मॅच आहे ना, टेन्शन येणारच. तू आत्ताच आलीस ना जॉगिंग वरून, तू फ्रेश होऊन घे. नाही पण कार्तिक, चल 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 फ्रेश होऊन घे. अरे अगं काही नाही टेन्शनचं, चल चल. नाही कार्तिक, कार्तिक काय चाललंय मला सांगशील का? काही नाही अगं, सगळे जरा टेन्शन मध्ये आहेत. उगाच छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतात. तू स्वतः किती टेन्शन मध्ये असं पाहिलंस का? काय झालंय? मला अगं मला नाही टेन्शन आलंय, उलट मी त्यांना शांत करत होतो. त्यांनी सगळ्यांनी तुझ्या मॅचचं टेन्शन घेतलंय. आता ही काय तुझी पहिली मॅच आहे का? पण नाही, ऐकायचंच नाहीये. मला नाही आलंय अगं टेन्शन. मला माहितीये तू मस्तच परफॉर्म करणार. शेवटी काय, तू प्रॅक्टिस भरपूर केली आहेस, कॉन्फिडन्स येतोच ना. माझी दरवेळेस प्रॅक्टिस भरपूर झालेली असते. हो, पण यावेळी टार्गेट सेट आहे ना, त्यामुळे टेन्शनचं काही कारणच नाही. दिशा उठ ना. झोपू दे यार, प्लीज झोपू दे. ग दिशा उठ ना. काय गोष्टपणा करतोय? झोपू दे ना मला. 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं. अगं उठ ना प्लीज. थोड्याच वेळात, फक्त 5 मिनिटं. मधुरा काकू कुठे गेली हे कोणालाच माहित नाहीये. तिने काही सांगितलंय का तुला? मधुरा काकू गायब झालेत? जरा हळू बोल, ओरडू नकोस. तुला काही आयडिया आहे का कुठे गेली ती? नाही थांब, मी श्रुतीला विचारून येते. थांब थांब, मला वाटलंच होतं तू अशी काहीतरी भन्नाट आयडिया लावणार, म्हणूनच मी तुला उठवायला आलो होतो ना. आता मी सांगतो ते ऐक. मधुरा काकू घरात नाहीये आणि ती कुठे गेली हे कोणालाच माहित नाहीये. ही गोष्ट श्रुतीला कळू द्यायची नाही. का? काय तिची मॅच आहे ना? हो. मग तिचं लक्ष लागेल का त्या मॅचवर हे सगळं कळल्यानंतर? हो. हो काय नाही? तिला तिच्या मॅच मध्ये फोकस करता येणार नाही आणि तिच्या मॅच मध्ये तिला फोकस करता यावा म्हणून आपल्यालाच प्रयत्न करायला लागणार आहे. तिला गुंतवून ठेवावं लागणार आहे, कळलं? ओके ठीक आहे, थांब मी श्रुतीला गुंतवून ठेवते. थांब थांब, कुठे कुठे चालली असतो? अरे मी आलेच ना, श्रुतीला गुंतवून आले. काही गरज नाही, ते काम कार्तिक करतोय. पण आता तू एक गोष्ट लक्षात ठेव, तिला जे काही घडलंय त्यातलं काहीही सांगायचं नाहीये, कळलं? गंधार, ए गंधार, आलो. एक मिनिट. ऍक्च्युली श्रुतीला कार्तिक पेक्षा मीच चांगली गुंतवू शकते. कार्तिक मला प्लीज सांगतोस का? अगं सांगितलं ना मी तुला. मला खरं उत्तर हवंय. हाय श्रुती, तू ना अजिबात विचार नको करूस हा. अगं घरात सगळ्यांना तुझ्या मॅचचं टेन्शन आलंय. तुझी बॉक्सिंगची मॅच आहे की नाही, पण आता सगळं ठीक आहे, झालंय मॅनेज.
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.